मार्गशीर्ष महिन्यात देवीची ओटी कोणत्या गुरुवारी भरावी, तर तुम्ही चारही गुरुवारी देवीची ओटी भरू शकता किंवा उद्यापनाच्या दिवशी देखील देवीची ओटी भरली तरीही चालेल। तुम्ही एका कोणत्याही गुरुवारी देवीची ओटी भरू शकता किंवा पहिल्या गुरुवारी देवीची ओटी भरून त्यानंतर प्रत्येक गुरुवारी तुम्ही ती ओटी पूजेमध्ये मांडू शकता। तर ओटीमध्ये वापरलेले जे साहित्य आहे त्याचं नंतर काय करायचं असा प्रश्न देखील मनामध्ये उद्भवतो। तर त्यानंतर हे साहित्य तुम्ही घरामध्येच वापरायचं आहे। हे साहित्य तुम्ही दुसऱ्या कोणालाही द्यायचं नाही, कारण की देवी ओटी भरलेलं जे काही नारळ आहे तो तुम्ही घरामध्ये वापरू शकता। त्यानंतर तांदळाचा तुम्ही गोडाचा पदार्थ करू शकता किंवा भात शिजवून खाऊ शकता। त्यानंतर जे काही ओटीचं साहित्य वापरलं ते आपण घरामध्ये पुन्हा वापरू शकतो। ब्लाउज पीस किंवा साडी जी काही तुम्ही वापरली असेल तर ती ओटीची साडी तुम्ही स्वतः नेसायची आहे, किंवा तुम्हाला जर ते नेसणं शक्य नसेल किंवा या वस्तू वापरणं शक्य नसेल तर ते साहित्य, ती ओटी तुम्ही अशीच उचलून मंदिरामध्ये दान देखील करू शकता, परंतु इतर कोणालाही आपण ही ओटी द्यायची नाही।